नमस्कार, मैं हूं रत्ना और आप देख रहे हैं सी न्यूज़ भारत। आए रुक करते इस खबर की और खबर अहिल्यानगर से है, जहां नेवासा तालुका के घोड़ेगांव बाजार में ग्राम पंचायत ने 11 महीने के लिए ठेका दिया है और प्रत्येक पशु, बकरी, भेड़ और बकरे की कीमत प्रति रसीद 10 रुपये तय की थी, लेकिन ठेकेदार नियमों की अवहेलना कर 20 रुपये वसूल रहा है। ये मामला तब उजागर हुआ जब महाराष्ट्र मेढ़पाल आक्रोश आंदोलन के संस्थापक अध्यक्ष सखाराम सराफ ने शुक्रवार को बाजार का दौरा किया और ग्राम सेवकों से पूछताछ की। ठेकेदार ने दावा किया कि 5 लाख का ठेका 29 लाख में लिया गया। सराफ ने आश्वासन दिया कि कार्रवाई की जाएगी, लेकिन 8 से 10 दिन बीत जाने के बावजूद ग्राम पंचायत प्रशासन की ओर से कोई कदम नहीं उठाया गया। इस मामले को लेकर अहिल्यानगर जिले में कलेक्टर कार्यालय के सामने बड़े विरोध प्रदर्शन की तैयारी की जा रही है। किसानों और आम जनता का ध्यान इस मामले की ओर खींचा गया है और न्याय मिलने तक संघर्ष जारी रहेगी। मेंढ्यांचे किती पैसे घेतले, किती मेंढ्या तुमच्या? मी राजू वाघमोडे बोलतो। आज घोडेगाव बाजार कमिटी आहे। आज वार कोणार आहे? आज वार शुक्रवार आहे। हा। 20 रुपये पावतीप्रमाणे घेतले। तारीख किती आज? आज दिनांक तारीख किती आहे? 24 तारीख आज. 24 तारीख आज शुक्रवार आहे। घोडेगाव बाजार कमिटीने 20 रुपये पावती जर घेतलं त्यांनी माझे पावती दाखवा बाजारात. तर त्यांनी 140 रुपये माझ्या 140 रुपये घेतले. हो 140. त्यांनी 10 रुपयाचा म्हणून नेमकं हे लावलं होतं, बोर्ड लावलं होतं बोर्डाच्यावर गेटवर. तुम्हाला ते पाहायला मिळाला का ग्रामसेवकने? नाही, बोर्ड नाही दिसला, बघितलं नाही, पण परंतु त्यांनी 20 रुपये दराने पैसे घेतले आमच्या. पण तुमच्याकडून सातत्याने 20 रुपयांनीच पावते फाटा जातात. एक मिनिट मी माहिती देतोय आणि हे करतो फक्त प्रत्येकाचे आहे. मी प्रत्येकाचे आहे. मला 20 रुपयांनी. ठीक आहे. तुमच्या किती मिनिटं होत्या? माझे 3 होते. बरं, किती घेतलं तुमच्याकडून? 60 रुपये. तुमच्या? तुमचं नाव काय? घेतली? 20 रुपये. मी देशमुख रवी हरिचंद्र, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत घोडेगाव, तालुका नेवासा, जिल्हा अहिल्यानगर. आज 17 ऑक्टोबर 2024 रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती घोडेगाव या ठिकाणी मेंढपाळ बांधवांनी जो रस्ता रोकोचा निवेदन या ठिकाणी दिलं होतं, त्या अनुषंगाने जी सकारात्मक चर्चा झाली. मी या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या वतीने जो ग्रामपंचायतीने दिनांक 10/12/2024 रोजी जो जाहीर लिलाव ग्रामपंचायतीने केला होता, त्या अनुषंगाने जे दरपत्रक ठरले होते ते दरपत्रक असे ठरले होते की भाजीपाल्याच्या प्रति काट्यासाठी 20 रुपये, हलवाईच्या दुकानासाठी 40 रुपये, कपड्याच्या दुकानासाठी 40 रुपये, फ्रूटच्या दुकानासाठी 40 रुपये, शेळी आणि मेंढी प्रति नगसाठी 10 रुपये, गाय, म्हैस, बैलसाठी 20 रुपये, सायकल आणि मोटरसायकलसाठी 20 रुपये, अशा पद्धतीने जाहीर लिलावाद्वारे ज्या ग्रामपंचायतीने जो जाहीर लिलाव केला होता त्या अटी शर्तीनुसार हा लिलावाचे दरपत्रक ठरलेले आहेत. परंतु इथं प्रत्यक्षदर्शीने असं निदर्शनास आलेले आहे की काही शेतकरी बांधवाकडून किंवा मेंढपाळ व्यावसायिकाकडून ज्या ग्रामपंचायतीने ठरवून दिलेले जी दरपत्रक आहे त्या व्यतिरिक्त जास्त जी पावती घेतलेली आहे असं निदर्शनास आलेलं आहे. तर त्या अनुषंगाने आजच्या या रस्ता रोको आंदोलनाच्या अनुषंगाने ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी नम्रपणे सांगू इच्छितो की संबंधित ज्या ठेकेदारांनी हा ग्रामपंचायतीचा आठवडे बाजाराचा लिलाव घेतलेला आहे त्या संबंधित ठेकेदाराला ग्रामपंचायत प्रशासनामार्फत अधिकृत नोटीस देण्यात येईल व त्याच्यावरती शासनाची जी आहे ती योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. आतापर्यंत 20 रुपयांनी पैसे वसूल केलेले आहेत. मला याच्यापूर्वी कल्पना नव्हती का? नाही, यापूर्वीचे जे आहे यापूर्वीची अशी कुठल्याही प्रकारची तक्रार जी आहे अशी ग्रामपंचायत प्रशासनाला अद्याप ती प्राप्त झाली नव्हती. जर ज्या आज तक्रार प्राप्त झालेली आहे त्या अनुषंगाने संबंधितांना ग्रामपंचायत प्रशासनाच्या मार्फत नोटीस देण्यात येईल, त्याच्यावर योग्य ती कार्यवाही केली. ठेकेदाराला आता त्यांचं एकदम म्हणणं, त्यांना प्रथम नोटीस दिली जाईल, त्यांचं म्हणणं या ठिकाणी लेखी स्वरूपात मागवण्यात येईल आणि त्यांचं म्हणणं जर समर्पक आलं नाही, जर ते योग्य आलं नाही तर त्यांना वरिष्ठ कार्यालयाच्या मार्गदर्शनानुसार योग्य ती कार्यवाही त्यांच्यावर प्रस्तावित केली जाईल. अहिल्यानगर से सी न्यूज़ संवाददाता राव साहब बरपे की रिपोर्ट। घोड़ेगांव बाजार की ये घटना ठेकेदार और प्रशासन की मिलीभगत की ओर संकेत करती है और किसानों की लड़ाई जारी है ताकि अवैध वसूली और अन्याय पर रोक लगाई जा सके। इस रिपोर्ट में फिलहाल इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी खबरों के लिए देखते रहिए सी न्यूज़ भारत।